चारही बाजूला एक निसर्गरम्य असं वातावरण दाटलेलं आहे. बघू शकता दाट जंगल आहे. जंगला जंगली माकडं हे आता रोडावर आलेले आहे. ते धामणगावचं मारुतीचं मंदिर आहे. इथं जंगलामध्ये चाय पिण्याचा एक आनंद. जंगल नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आणि माझे मित्र आज जाणार आहोत जंगल सफारीला. आता इथून जंगलाची सुरुवात झालेली आहे आणि आता थोड्या वेळात जंगलाच्या आतमध्ये जाऊ. ह्या ठिकाणी खूप सारे असे वाघ वगैरे दिसतात, रोडावर वगैरे येतात. वाढलेला आहे आणि आम्ही जंगलामध्ये एंट्री केलेली आहे आणि चारी बाजूला घनदाट जंगल वेढलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही धामणगावच्या जंगलामध्ये मारुतीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि चारही बाजूला एक निसर्गरम्य असं वातावरण दाटलेलं आहे. मन कसं असं संतुष्ट होऊन जाते अशा वातावरणात आल्यावर. तर हे धामणगाव गवळी असे हे मंदिर. तर मंडळी, हे धामणगावचं मारुतीचं मंदिर आहे. इथं दरवर्षी महाकाल्याचा कार्यक्रम होतात आणि भरपूरसे लोक या जंगलामध्ये संपर्क करायसाठी येतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आमच्या 6 जणांच्या 6 छत्र्या घेऊन आम्ही आमच्या प्रवासाच्या मार्गाला निघालेलो आहोत. आता समोर कशा प्रकारचे ॲडव्हेंचर येतात हे आता समोर दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आम्हाला गाईड लाईन आज नेहल करणार आहे. तर मंडळी, ॲडव्हेंचरला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही जंगलात घुसल्याबरोबर विसरण्याच्या तयारीला लागलेलो आहोत की कुठून जायचं हे कळून नाही राहिलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही जंगलात आलेलो आहोत. तुमच्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळे नवीन व्हिडिओ बनवतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या दोस्तमित्रांना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा, म्हणजे आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी अजून चांगला एक प्रतिसाद मिळतो. सो चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. काय काहीतरी दिसत आहे मंडळी. कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे बघू शकता की दाट जंगल आहे. ह्या जंगलामध्ये आम्ही पाण्यामध्ये निघालेलो आहोत. चारही बाजूला जंगल आतमध्ये घुसलेलो आहोत. समोर बघू शकता इथे एक जंगलामध्ये मंदिर आहे. जाऊन बघू मंदिरामध्ये.
तो इथे असं म्हणतात की जे आपले वाघ जे आहे एखाद्या शिकारीची शिकार ज्यावेळी करते त्यावेळी तिथे परमिशन घ्यायला येतात. हे बजरंगबलीचं मंदिर, तिथे आज्ञा घ्यासाठी येतात म्हणते वाघ. मंडळी, जंगलामध्ये आम्हाला एक रोई आता दिसलेला होता आणि पडाला, तर त्याच्या मागे वाघ पण असू शकते असं बाकीच्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या शोधात काही जात नाही. चारही बाजूने आज कंटिन्यू पाऊस असल्यामुळे पूर्ण पाणी पाणी सगळीकडे पाणीमय वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि त्या पाणीमय वातावरणात आमच्या डोक्यामध्ये कुबुद्धी सुचली की जंगलामध्ये जायचं फिरायला. सो आलो आम्ही फिरायला. आणि इथे समोर एक आता पाट पडलेला आहे, तिथे वाघ पाणी प्यासाठी येतात असं म्हणणं आहे गावकऱ्यांचं. तो पावसाळ्यामध्ये तर कोणते जानवर वगैरे येत नाही पाणी प्यासाठी वगैरे, तरी आम्ही असंच आलो. मित्रांनो, आता सगळे दमलेले आहे आणि सगळ्यांचं असं मत पडत आहे की आता इथं थोडं पाणी वगैरे पाणी पित आहे. सो मंडळी, हा पाट इकडून असा जाऊन त्या वळणावर मोडलेला आहे. तो एक मस्त छान बघायला वेगळाच वाटत आहे पाट. अरे बापरे, किती वळण घेतली या पाटानं. अरे बापरे, त्याला काहीतरी मंदिर बे. हा, भिरूट. तर मित्रांनो, इथे साप राहतात. तुम्ही बघितलं अजून भरपूर पिक्चर तरी हे प्रत्यक्षामध्ये आज आम्ही बघतो. मच्छर काऊन लागले बे मांग मच्छर. मित्रांनो, हे बघू शकता समोर हे आम्हाला मोठं वारूळ मिळालेलं आहे. बापरे, हे आमचे वायवर. अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत. तो पण मच्छर खूप जाऊन राहिले. थकलेलो आहो आणि सगळ्यांनी विश्रांती घ्यायचं ठरवलेलं आहे. विश्रांती आणि एक टी ब्रेक आम्ही इथे घेणार आहोत. काय आम्ही सोबत आणले ते इथे करून, तर तेच आता आम्ही तुला जंगलामध्ये चायचा आनंद हा एक वेगळाच असतो. या कधीतरी जंगलामध्ये चाय घेऊन आणि चायचा एक आनंद घेऊन पहा. खूप मस्त असतो जंगलामध्ये चाय पिण्याचा एक आनंद. कधीतरी अनुभवा चाय पिण्याचा आनंद जंगलामध्ये. तर
मित्रांनो, विश्रांतीनंतर आता पुन्हा आम्ही आमच्या सफरला निघत आहोत. मित्रांनो, जंगलामध्ये आल्यावर रानट्या भाज्या खूप प्रकारच्या मिळतात. तर आज सूरजला कोची नावाची ही अशी भाजी मिळाली आहे. म्हणजे खूप अतिशय सुंदर लागते म्हणते घरी बनवल्यावर. तर आम्ही आता तोडत आहोत ती भाजी कोचीची. का रे भाजी जंगल टू. तर बघू शकता गाईस, अशा प्रकारचं जंगल, चारी बाजू निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि हा असं निसर्गरम्य वातावरणासाठी किती छान. मित्रांनो, पाऊस थांबलेला आहे आणि वातावरण बघू शकता किती मस्त देखणी असं शांत आणि आभाळयुक्त वातावरण बनलेलं आहे. मित्रांनो, आता काही सेकंदा पहिला आम्हाला हरण दिसलेलं आहे. हे समोर निघाला दिसलो होतं, मला पण हळूहळू कल्ला नको करा. दोन आहेत तर मित्रांनो, भटकत आम्ही जंगलामधून एका दुसऱ्या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. आता समस्या अशी आहे की आम्ही आमच्या गाड्या धामणगावला ठेवल्या आणि आम्ही पोहोचलो होतो मिंजरी मुरबाडला. तर आता पुन्हा आम्हाला वापस जावं लागणार आहे. छान असा झरणा सापडलेला आहे. मित्रांनो, रस्ता विसरलेला आहे. कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, काही आता नाही ना, पता नाही. आपण आपल्या गावापर्यंत पोहोचू. हो आम्ही इकडून आलो, तिथपर्यंत बरोबर आलो, पण इकडून असे हे मुरबाड भटकत आम्ही मुरबाडच्या जंगलामध्ये येऊन पोहोचलो. आणि आता आम्हाला धामणगावच्या जंगलामध्ये आम्ही आमच्या मंदिरामध्ये गाड्या ठेवल्या. त्या आणण्यासाठी आम्हाला तिथं जायचं आहे, पण रस्ता भेटून नाही राहिला. तर आम्ही साईडला वावर आहे, ते तिथे जाऊन त्या शेतकऱ्याला विचारला रस्ता. तर ते सांगत आहे त्यासमोर आहे म्हणते रस्ता. एवढा टाईम झाला तरी अजून काही रस्ता मिळालेला नाही आहे. इकडे तिकडे वन भटकत आहो, तरीसुद्धा रस्ता काही मिळालेला नाही. गुगल मॅप लावला तरी गुगल मॅप पण असं जंगलामध्ये काम नाही करत. तर सावधानी बरता. जंगलामध्ये जात असताना थोडं सावधगिरीने जा. रस्ते कुठून जात आहो, काय जाता, थोडं सांभाळून जायचं. म्हणजे वापस जंगलातून निघताना समजून येईल की कशा पद्धतीने निघता आलं पाहिजे. आम्ही तो विचार नव्हता केला जेव्हा आतमध्ये गेलो होतो तेव्हा. आता समजत आहे. तो मित्रांनो, अशा प्रकारे रोड सापडलेला मिळालेला आहे आणि त्या रोडाला आम्ही लागलेलो आहे. समोर जाऊनच मंदिराकडे आता काही वेळाने आम्ही पोहोचेल. आणि त्याच्यानंतर आम्हाला आणखी एक दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे. आज पूर्ण जंगलाचा सफर अनुभवायचा आहे. तर उशीर का होईना अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत बजरंगबलीच्या मंदिराजवळ आणि फॉरेस्टच्या क्वार्टरजवळ. खूप सगळेजण घाबरले होते की रस्ता विसरला म्हणून, पण गेली थोडीफार गुगल मॅपनी साथ. समोर बघू शकता, मग ज्या रोडने आलो मग अशी त्या समोरच्या रोडने आलो होते इकडून समोर. आणि आता क्वार्टरच्या इकडून आलो.
मित्रांनो, अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत मंदिराच्या ठिकाणी. सो आता आम्ही गाड्या घेऊन आणखी दुसऱ्या ठिकाणावर जाणार आहोत. तर मंडळी, आपण आता दुसऱ्या ठिकाणी जासाठी निघालेलो आहोत. जंगलात वाघ अस्वल वगैरे आहे. कल्ला नको करा, कल्ला नको लगेच बघू शकता लाईव्ह थांबतो तुम्हाला. अरे तर मित्रांनो, आता आम्ही जामडोह या ठिकाणी आलेलो आणि इथून 1 किलोमीटर आतमध्ये ते ठिकाण आहे. तर आता आम्ही जात आहोत. हा समोरून रस्ता जातो जामडोह साठी. तर मित्रांनो, चालत चालत आम्ही जामडोह तलावावर आलेलो आहोत आणि समोर बघू शकता तलाव. मंडळी, अशा प्रकारे आम्ही जामडोहचा तलाव बघितला आणि तलाव बघून आता आम्ही आमच्या गाडीकडे निघतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे सगळे दमून गेल्या, थकून गेल्या, कोणाची चालाची पण इच्छा नाही होऊन राहिली आहे. मी पण आय एम रेडी. आणि महत्त्वाचं म्हणजे असं का माझ्या जीवनातला पहिला हा फिरण्याचा वेळ आलेली आहे मित्रांसोबत. आणि पाय जडते पण खूप दिवसानंतर फिरत आहोत, त्यामुळे थकल्यासारखं जाणवत. तर आता रस्ता थोडा जवळच आलेला आहे. तर इथून आम्ही सरळ गाड्या घेतली की गावाकडे निघणार. जंगली माकडं हे आता रोडावर आलेले आहे खाण्याच्या शोधामध्ये. मित्रांनो, अशा प्रकारे आजचा आपला सफर इथेच समाप्त होत आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला भेट देत राहा. धन्यवाद. तर मंडळी, अशा प्रकारे आम्ही हायवेला लागलेलो आहोत आणि आता गावाकडे निघत आहोत.